चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. स्टैंडर्ड 4th सब्जेक्ट मराठी. आज चौथी के लिए हम मराठी विषय का अभ्यास करेंगे. ओके. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक. आपला टॉपिक आहे धडा 22वा, स्वच्छ घर स्वच्छ परिसर. स्वच्छ घर स्वच्छ परिसर. तुम्ही सर्व मुले स्वच्छतेचे महत्व जाणता, हो की नाही? स्वच्छता स्वतःच्या शरीराची, आपल्या घराची, आपल्या कपड्यांची, हो की नाही? आपल्या परिसराची सर्व स्वच्छता तुम्ही आता लहानपणापासून आतापर्यंत जाणतच आहात. तर यापुढे आपण या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की घर परिसर आपण स्वच्छ ठेवायचा आहे, तो कचरा मुक्त ठेवायचा आहे. तर या कचऱ्याबाबत आपण जास्त माहिती जाणून घेऊया आजच्या धड्यामध्ये स्वच्छ घर स्वच्छ परिसर मध्ये. बघा, आपल्या पुस्तकामध्ये जो धडा 22वा दिलेला आहे तो आहे धडा 22वा स्वच्छ घर स्वच्छ परिसर. आपल्याला 4 चित्र दिली आहेत आणि खाली एक पॅराग्राफ दिला आहे वाचा म्हणून. आता प्रत्येक गोष्ट आपण झूम करून पाहूया, मोठी करून पाहूया आणि त्या प्रत्येक चित्राबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. हे प्रत्येक चित्र आपण झूम करून पाहूया, मोठं करून पाहूया आणि त्या प्रत्येक घराबद्दल आपण काय करायचं आहे, अधिक माहिती घ्यायची आहे. हे पहा पहिलं चित्र. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय रे? तर एक मुलगा आहे आणि ही त्याची आजी आहे. एका घरात ते बसलेले आहेत. बघा त्यांचं मोठं घर. हा मुलगा भाजी निवडतोय आणि आजीला देतोय. आजी ती भाजी वेळीवर चिरत आहे, हो की नाही? अजून या घराचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की हे घर अत्यंत स्वच्छ आहे. बघा, स्वच्छ फरशी आहे, स्वच्छ जमीन आहे, त्याच्यावरती दोघं काही पांघरून बसलेले आहे आणि आपलं आपलं काम करत आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे हा मुलगा तुमच्याच वयाचा आहे, हो ना? तुमच्या एवढाच आहे, चौथीतला मुलगा असेल, पण तो आजीला आईला घरकामामध्ये मदत करत आहे. कोणती मदत करत आहे? तर तो आजीला भाजी निवडून देत आहे, हो की नाही? त्याला जे शक्य आहे ती मदत तो आपल्या आजीला आईला करत आहे, हो ना? तर अशा या चित्राबद्दल आपण पुढे जाऊन अधिक माहिती घेऊया. बघा, इथे मी तुम्हाला 2 घरांची चित्रे दाखवलेली आहे. हा, या हे चित्र आपण आताच पाहिलं आणि हे चित्र पहा. बघा, हे चित्र, हे घर जे आहे ते साधं आहे, हा. पण ह्या घरात बघा टीव्ही आहे, फ्लॉवर पॉट आहे, टेबल लॅम्प आहे, सोफा आहे, इथे बघा वेगवेगळं, बघा इथे म्युझिक सिस्टीम आहे. पण घराची अवस्था काय आहे ती बघितली का तुम्ही? सगळा पसारा कचरा जागोजागी पडलेला आहे. भिंतीवरची चित्र वाकडी तिकडी झाली आहेत, हो की नाही? या टेबलवर बघा जो तो पसारा पडलेला आहे, जमिनीवर पसारा पडलेला आहे. म्हणजे ह्या घरामध्ये एवढ्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेत, पण हे घर नुसतं पसाऱ्यांनी भरलेलं आहे. पण आजीचं आणि या मुलाचं घर साधं आहे. इथे काही टीव्ही दिसत नाही आपल्याला, काही म्युझिक सिस्टीम दिसत नाहीये, टीपॉय दिसत नाहीये, पण जे घर आहे ते अत्यंत स्वच्छ आहे.
हो ना, साफ सुथरं दिसत आहे, स्वच्छ दिसत आहे. मग आपल्याला जरी हे घर मोठ्या मोठ्या वस्तूंनी भरलेलं असलं तर या दोन चित्रांमधलं कुठलं चित्र आपल्याला बघायला छान वाटतं? आजीचं आणि या मुलाचं चित्र बघायला आपल्याला खूप छान वाटतंय, कारण ते स्वच्छ आहे, हो की नाही? बघा, आता या चित्राबद्दल आपण काही माहिती लिहिली आहे. या चित्रात आपल्याला एक मुलगा व त्याची आजी दिसत आहे. आजी वेळीवर पालेभाजी चिरत आहे आणि मुलगा आजीला भाजी निवडून देत आहे. मुलगा घरकामात मदत करत आहे. त्याचे घर खूप स्वच्छ आहे. पुन्हा एकदा वाचूया. या चित्रात आपल्याला एक मुलगा व त्याची आजी दिसत आहे. आजी विळीवर पालेभाजी चिरत आहे आणि मुलगा आजीला भाजी निवडून देत आहे. मुलगा घरकामात मदत करत आहे. त्याचे घर खूप स्वच्छ आहे. ओके. आता दुसरं चित्र पहा. या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा बरं. ओके, आता बघा या चित्रात आपल्याला काय दिसतंय. ही मुलगी सुद्धा तुमच्या एवढीच आहे. थोडीशी तुमच्याहून मोठी असेल. तुम्ही आता 4थीत आहात, ती 5वीत असेल. हा, पण ही मुलगी काय करतेय बघा. ही मुलगी घराचा केर कचरा काढत आहे. आजीनी भाजी कापून झाल्यावर, भावाने भाजी निवडल्यावर जी भाजी पानं देठ खाली पडली आहेत ती ही मुलगी कचरा काढून गोळा करत आहे. हो ना, म्हणजे ही मुलगी सुद्धा घराची स्वच्छता करत आहे आणि ही मुलगी सुद्धा तिच्या आईला घरकामामध्ये मदत करत आहे. फार मोठं काम करते का ती? नाही, ती घराचा कचरा काढते. हे काम तुम्ही सुद्धा सहज करू शकता. जसं आधीच्या चित्रातला मुलगा भाजी निवडत होता, ते कामही तुम्ही करू शकता. कचरा काढण्याचं कामही तुम्ही करू शकता. म्हणजे अशी छोटी छोटी कामं करून तुम्ही तुमच्या आईला, आजीला, बाबांना घरकामात मदत करू शकता. बघा, ही मुलगी कचरा काढत आहे. भाजीची पानं देठ गोळा करत आहे. आता बघा या चित्राबद्दल आपण वाचूया. ही मुलगी घरातील कचरा काढत आहे. स्वतःचे घर ती स्वच्छ ठेवत आहे. घरातील छोटी छोटी कामं करून ती आईला मदत करत आहे. पुन्हा एकदा वाचूया. ही मुलगी घरातील कचरा काढत आहे. स्वतःचे घर ती स्वच्छ ठेवत आहे. घरातील छोटी छोटी कामं करून ती आईला मदत करत आहे. हो ना. चला पुढे बघूया. आता बघा, जसा तो मुलगा भाजी निवडत होता आणि मुलगी कचरा काढत होती, तशी काही लहान मुले घराची साफसफाई करत आहेत आणि ती चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. बघा, ही मुलगी फरशी पुसत आहे. हा मुलगा झाडूने पोळ्याची कोळिष्टक काढत आहे. ही मुले स्वतःच्या घराची साफसफाई करत आहेत. ही कामं तुम्ही सुद्धा करू शकता. आपल्या घराची साफसफाई करणं हे काम अगदी सोपं आहे आणि हे काम करून तुम्ही तुमच्या आईला घरकामात मदत करू शकता. बघा, दुसरं चित्र दाखवलं. इथे ही मुलगी लादी पुसत आहे. लादी पुसताना तिने पाणी वापरलंय, डेटॉल वापरलंय, हो ना, आणि चांगल्या प्रकारे ती लादी, बाथरूम सर्व काही स्वच्छ करत आहे. येत्या लक्षात तुम्ही सुद्धा तुमच्या घरातलं बाथरूम स्वच्छ करून तुमच्या आईला घरकामामध्ये मदत करू शकता.
आता पहा, आता हे आहेत बाबा. बाबा काय टाकत आहेत बघा. भाजी चिरून झाल्यावर, भाजी निवडून झाल्यावर भाजीचे देठ आहेत, काही पानं आहेत, काही पानांवर ठिपके असतात बघा, ते काही पानांमध्ये छिद्र असतात, होल असतात, काही पानं अशी खराब झालेली काळपट असतात. हो ना, पालेभाजी आपण जेव्हा निवडतो तेव्हा चांगली पानं निवडून घेतो आणि खराब पानं कचऱ्यामध्ये टाकतो. मग आता बाबांनी काय केलंय बघा, त्यांच्या घरामध्ये कचऱ्याचे 2 डबे आहेत. एका डब्यावर लिहिलं आहे सुका कचरा आणि दुसऱ्या डब्यावर लिहिलं आहे ओला कचरा. हो ना, मग बाबांनी भाजी निवडलेला जो कचरा काढलाय तो कोणत्या डब्यामध्ये टाकला. ओला कचरा या डब्यामध्ये बाबांनी हा कचरा टाकला आहे. आलंय लक्षात तुमच्या. बघा, बाबा घरातील कचरा कचरा पेटीत टाकत आहे. बाबांनी सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा केला आहे. ते ओला कचरा ओल्या कचऱ्याच्या कचरा पेटीत टाकत आहे. बाबाही घरकामात आईला मदत करत आहे. या चित्रावरून काय दिसतं, बाबा कचरा टाकायला आले. त्या चित्रावरून काय दिसतंय, ते सुद्धा घरातल्या कामामध्ये स्वतःची मदत करत आहे. पुन्हा एकदा वाचूया. बाबा घरातील कचरा कचरा पेटीत टाकत आहेत. बाबांनी सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा केला आहे. ते ओला कचरा ओल्या कचऱ्याच्या कचरा पेटीत टाकत आहेत. बाबा ही घरकामात आईला मदत करत आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगते ओला कचरा कोणता आणि सुका कचरा कोणता. ओला कचऱ्यामध्ये बघा इथे लिहिलेलं आहे खरकट, आपल्या जेवणाची शिळं अन्न, कुजलेली फळं, पालेभाज्या, अंड्याची टरफले, चहा पावडर, मासे, मांस, केसांची गुंतावळ, कापलेली नखे, पाला पाचोळा. हे जेव्हा हा कचरा आपल्या घरात असेल तेव्हा तो ओला कचऱ्याच्या डब्यामध्ये, ओला कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. आणि सुका कचरा कोणता. पॉलिथिनच्या म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोलचे तुकडे, लोखंडी वस्तू, फाटलेले कपडे, कागदी बॉक्स, रबर, रद्दी, हे सगळं सुका कचऱ्यामध्ये सुक्या कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये, सुक्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. आलं लक्षात तुमच्या. ओला कचरा कोणता आणि सुका कचरा कोणता. अन्नाशी संबंधित असतो तो ओला कचरा आणि इतर असतो तो सुका कचरा. आता बघा, जो सुका कचरा असतो तो पण आता बघितला आपण वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मग सुक्या कचऱ्याचं सुद्धा वर्गीकरण केलं जातं. सुका कचरा सुद्धा वेगवेगळा केला जातो. कोणकोणत्या वर्गीकरण केलं जातं, तर एकामध्ये पेपर म्हणजे कागदाचा कचरा केला जातो. याच्यामध्ये ग्लास म्हणजे काचेचा कचरा टाकला जातो. याच्यामध्ये प्लास्टिक म्हणजे जेवढ्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या कचऱ्यात टाकल्या जातात. आणि मेटल म्हणजे धातूच्या वस्तू आहेत त्या वेगळ्या डब्यात टाकल्या जातात. म्हणजे वेगवेगळे डबे कचऱ्यासाठी केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सुका कचरा जरी असला तरी सुक्या कचऱ्यामध्ये आणखीन 4 प्रकार केलेले आहेत आणि अजून कचरा अधिक वेगळा केलेला आहे. सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण किंवा सुक्या कचऱ्याचे 4 प्रकार कोणते केले आहेत. पेपर म्हणजे कागदाचा कचरा, ग्लास म्हणजे काचेचा कचरा, प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचा कचरा आणि मेटल म्हणजे धातूचा कचरा. आता सगळ्यात शेवटचं चित्र, चौथं चित्र बघा. आपण 4 चित्र पाहिली.
चारही चित्र बघा. पहिलं चित्र कोणतं होतं? तर पहिल्या चित्रामध्ये मुलगा आजीला भाजी निवडून देत होता आणि आजी ती भाजी वेळेवर चिरत होती. ओके. दुसऱ्या चित्रामध्ये भाजीचा जो कचरा पडला होता, देठ किंवा काळी पानं, सुकलेली पानं, त्याचा जो कचरा होता तो मुलीने काढून एकत्र केला. घरातला कचरा काढला आणि तो एकत्र केला. एकत्र काढून तिने तो कचऱ्याच्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी बाबांकडे दिला. बाबांनी काय केलं? तो कचरा ओल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकला, कारण तो पालेभाजीचा कचरा होता. त्यामुळे बाबांनी तो कचरा ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकला. आता ओला कचरा, सुका कचरा घेऊन आई कचऱ्याच्या गाडीजवळ आली आहे. रोज कचरा गाडी येते आणि आपल्या घरातला कचरा गोळा करून घेऊन जाते. त्यामुळे आपल्या घराची, परिसराची स्वच्छता राहते. मग आईने काय केलं आहे पहा. ओला कचऱ्याचा डबा आई वेगळा देते, सुक्या कचऱ्याचा डबा आई वेगळा देणार आहे आणि सफाई कर्मचारी सुद्धा त्याप्रमाणेच काय करणार आहेत? कचरा वेगवेगळा एकत्र करून घेऊन जाणार आहे. आई कचरा टाकायला कचरा गाडीजवळ आली आहे. आईने सफाई कर्मचाऱ्याकडे ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी दिला आहे. घराच्या स्वच्छतेसाठी घरातील सर्वजण एकमेकांना मदत करत आहे. आई कचरा टाकायला कचरा गाडीजवळ आली आहे. आईने सफाई कर्मचाऱ्याकडे ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी दिला आहे. घराच्या स्वच्छतेसाठी घरातील सर्वजण एकमेकांना मदत करत आहे. आता बघा, धड्याच्या खाली आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे आणि तो वाचा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण वाचूया. कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. वाचा. कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. आता आपण पाहूया की जे समुद्रात प्लास्टिक टाकलं जातं बघा. प्लास्टिक म्हणजे काय? तर जास्तीत जास्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपल्याकडे केला जातो. माणसाकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आणि काय असतं, वापरलेल्या वस्तू आपण कचरा म्हणून टाकून देतो आणि शेवटी हा सगळा कचरा समुद्रात जाऊन समुद्राच्या तळाशी साठतो. आता जर कागद असतील, भाज्या असतील किंवा ओला कचरा असेल तर तो हळूहळू काय होतो, हळूहळू पाण्यामध्ये मिसळून जातो, त्याची माती होऊन जाते. पण हे प्लास्टिक जे आहे हे वर्षानुवर्ष पाण्यात ठेवलं तरी ते पाण्यामध्ये विरघळत नाही, ते पाण्यामध्ये मिक्स होऊन जात नाही, शिवाय ते पाण्यात तसंच पडून राहतं. आणि मग काय होतं, समुद्राच्या पाण्यामध्ये असंख्य जीव राहतात. जिवंत मासे, जिवंत कासव, मगरी, सुसरी आणि कितीतरी प्राणी या समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला आढळून येतात, जलचर प्राणी. तर बघा, हे जे समुद्रातला साठलेला कचरा आहे तो बघा कसा कासवाच्या तोंडामध्ये अडकला आहे.
हो की नाही. त्यांना त्रास होतो बघा या सगळ्या अडकलेल्या गोष्टीचा. इथे तुम्ही बघितलं तर ही बघा वायर, प्लास्टिकची वायर. प्लास्टिकचं जाळं वापरतात मासे पकडायला आणि त्या मासे ते तुटलेलं जाळं जेव्हा समुद्रामध्ये जातं तेव्हा बिचार कासव बघा या जाळ्यामध्ये कसं अडकून पडलं आहे. हो ना, त्याला स्वतःची सुटका सुद्धा करता येत नाहीये. बरं प्लास्टिक असं आहे का की पाण्यात विरघळून जाईल आणि आपोआप हे कासव सुटेल? तेही नाही. हो ना, म्हणजे ह्या प्लास्टिकमुळे हे समुद्रातले हे जे जलचर प्राणी आहेत यांच्या जीवाला खूप धोका निर्माण झाला आहे. हे चित्र पहा आणि तुम्ही लक्षात ठेवा, प्लास्टिकचा वापर आपण कमीत कमी करायचा आहे. अगदी आवश्यक असेल तिथेच. जिथे गरज नाही तिथे प्लास्टिक वापरायचं नाही. कारण हे बिचारे मुके जीव, मुके जलचर प्राणी त्यांना किती त्रास होतो ह्या प्लास्टिकचा ते बघा. बघा, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकच्या या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. बघा, अजून एक तुम्हाला चित्र दाखवलंय बघा. खेकडा प्लास्टिकच्या पिशवीत अडकलाय. इथे एक मासा प्लास्टिकच्या पिशवीत अडकलाय. यावरून हेच आपल्याला कळतं की प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. या प्लास्टिकमुळे, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपण समुद्रकिनारी जातो, प्लास्टिकच्या पिशवीतनं खाऊ खातो आणि प्लास्टिकची पिशवी गोळा करून समुद्रात फेकून देतो. मग आपण विसरून जातो की आपण प्लास्टिकची पिशवी समुद्रात फेकलीये. पण ही प्लास्टिकची पिशवी समुद्रात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना किती धोकादायक ठरू शकते हे चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच. हो ना. बघा, कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. कचरा बघा, केवढा कचरा. हा बघा केवढा कचरा. कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाकीचा कचरा जो प्लास्टिक नाहीये तो आपण जाळून टाकू शकतो. हो की नाही. पाण्यात टाकून त्याचं खत तयार करू शकतो. पण प्लास्टिकचा आपण काय करणार? प्लास्टिक नाही जळत, नाही पाण्यात विरघळत. मग प्लास्टिकचं आपण करणार काय? ते प्लास्टिक वर्षानुवर्ष तसंच पडून राहतं आणि ते जमिनीत मिसळतही नाही, जळूनही जात नाही. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळणं अत्यंत गरजेचे आहे. आता बघा, प्लास्टिक न वापरणं याबद्दल मी तुम्हाला काही घोषवाक्य दाखवते. बघा, प्लास्टिक का उपयोग बंद करे. से नो टू प्लास्टिक बॅग्स. से नो टू प्लास्टिक. बघा, पृथ्वी तुम्हाला सांगतेय. पृथ्वी स्वतः तुम्हाला सांगतेय से नो टू प्लास्टिक्स. कापडाची पिशवी बरोबर, प्लास्टिकची पिशवी चूक. कापडाची पिशवी आपण वापरायची, प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही. प्लास्टिक हटाओ, दुनिया बचाओ. प्लास्टिक हटवा, दुनिया वाचवा. प्लास्टिक हटाओ, बीमारी भगाओ. प्लास्टिक हटवा, आजारपण पळवून लावा. हो ना. परत एकदा वाचूया. प्लास्टिक का उपयोग बंद करे. से नो टू प्लास्टिक बॅग्स.
से नो टू प्लास्टिक्स. प्लास्टिक हटाओ दुनिया बचाओ. प्लास्टिक हटाओ बीमारी भगाओ. बघा, एक चित्र दाखवलं आहे. या चित्रातून तुमच्या लक्षात येईल की जर आपण अशा प्रकारचा कचरा रस्त्यावर टाकला तर पशु जे रस्त्यातनं चालणारे असतात प्राणी, गाय, बैल, म्हैस यासारखे प्राणी तो कचरा खातात आणि मग काय होतं, ते प्लास्टिकची बॅग जाऊन त्यांच्या छातीत अडकते, फुफ्फुसात अडकते आणि गाईला श्वास घ्यायला त्रास होतो, गाईचा मृत्यू पण होऊ शकतो. पोली बैग जो खाएगी तो गाय मर जाएगी. मम्मी दूध हमारे घर में कहां से फिर लाएगी. पोली बैग जो खाएगी तो गाय मर जाएगी. अशा प्रकारे जर प्लास्टिकची बॅग गायीने खाल्ली तर गाय मरून जाईल. मम्मी दूध हमारे घर में कहां से फिर लाएगी. आई आपल्या घरामध्ये दूध कुठून आणेल. जर गायीचा मृत्यू झाला, गायींचा मृत्यू प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन गायींचा जर मृत्यू झाला तर आपल्या घरामध्ये दूध कुठून येईल. हो ना. पॉली बैग जो खाएगी तो गाय मर जाएगी. मम्मी दूध हमारे घर में कहां से फिर लाएगी. आता प्लास्टिकची पिशवी नको हे आपण पाहिलं, हो की नाही. प्लास्टिकचा वापर आपल्याला टाळायचा आहे. मग आपण प्लास्टिकच्या ऐवजी कोणत्या पिशव्या वापरणार. कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणचे रक्षण करी. घराघरामध्ये जर कापडी पिशव्या असतील तर प्लास्टिकची पिशवी वापरण्याची वेळच येणार नाही. कापडी आणि ज्यूटची पिशवी वापरूया. प्लास्टिकची पिशवी दूर करूया. घरातून बाहेर पडताना जेव्हा आपण बाजारात जाऊ त्या घरातून बाहेर पडतानाच आपण कापडी पिशव्या घेऊन बाहेर पडायचं आहे. आपल्याकडे कापडी पिशवी नसेल मग आपण दुकानदाराला काय सांगतो, दे ना जरा प्लास्टिकच्या पिशवी, आणि मग प्लास्टिकची पिशवी घेतो. पण आपण आठवणीने जर कापडाची पिशवी घेतली तर दुकानदाराकडे प्लास्टिकची पिशवी मागण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण कर. कापडी आणि ज्यूटची पिशवी वापरूया. प्लास्टिकची पिशवी दूर करूया. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. हे बघा, बाजारात जाताना कापडी पिशव्या सोबत न्याव्या. बघा, मावशीनी या कोणती पिशवी घेतली आहे. कापडाची पिशवी बाजारात भाजी खरेदीसाठी नेलेली आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या. हे बघा, त्यांनी सगळ्या कापडाच्या पिशव्या नेल्या होत्या आणि शॉपिंग सगळी कागदाच्या कापडाच्या पिशव्यांमध्ये केलेली आहे. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. स्वतः जवळ जर आपल्या जवळ कापडाची किंवा कागदाची पिशवी असेल तर आपण दुकानदाराकडून प्लास्टिकची पिशवी कधीही घेणार नाही. आणि असंच करायचं नेहमी. जातानाच आपण कापडाची पिशवी सोबत घेऊन जायची. ओके. बघा, 2 चित्र तुम्हाला दाखवली आहेत. का दाखवली आहेत ते यातलं चुकीचं चित्र कोणतं आणि योग्य चित्र कोणतं सांगा पाहू. यातलं चुकीचं चित्र कोणतं आहे. हे चुकीचं चित्र आहे आणि हे योग्य चित्र आहे. बघा, हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर चुकीचा आहे आणि कापडी पिशव्यांचा वापर हा योग्य आहे. थँक यू.
Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.